या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा इशारा। राजकीय पक्षाच्या दबावापोटी अमराठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला। मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कानफटात मारली होती का, राज ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठीच हिंदीचा डाव, मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न। राज ठाकरेंचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा। 20,000 बिहाऱ्यांना गुजरातमधून हाकलून दिलं। गुजरातमधून बिहाऱ्यांना हाकलल्याच्या बातम्या कुठे दिसत नाहीत। गुजरातमधून बिहारींना हाकलण्याचा दाखला राज ठाकरेंनी दिला। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय। राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल, तर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। पहिलीपासून हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही शाळाही बंद करणार, देवेंद्र फडणवीसांना राज ठाकरेंचा इशारा। भाजपनं निशिकांत दुबेवर केस केली का, दुबे पटक पटक के मारेंगे बोलला। दुबे तुम मुंबई में आ जाओ, समंदर में डुबा डुबा कर मारेंगे, राज ठाकरेंचा दुबेंना इशारा। हिंदीमुळे हिंदी भाषिक राज्यांचंच भलं झालं नाही, मग हिंदी भाषिक यूपी बिहारवाले महाराष्ट्रात का येतात, राज ठाकरेंचा सवाल। तुमची सत्ता विधान भवनात, आमची सत्ता रस्त्यावर, मराठीच्या वाटेला जाल तर गाल आणि हाताची युती होईल, राज ठाकरेंचा इशारा। जनता फक्त आव्हाड किंवा पडळकरांनाच नाही तर आपल्याला शिव्या देते, सगळेच आमदार माजलेत असं बोललं जातंय। विधान भवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। विधिमंडळात आता फक्त आमदार, PA आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश, राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांची घोषणा। राडा प्रकरण विधिमंडळाच्या विशेष समितीकडे। मीरा रोडमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेला मनसेच्या अविनाश जाधव यांची भेट। काही वर्षांआधी राज ठाकरेंनी शिवसेनेत असताना या शाखेचं केलं होतं उद्घाटन। मुंबईला कुणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। कुणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू, उद्धव ठाकरेंचा इशारा। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांनी कान टोचले। 8वीतील मुलं देखील असं भांडत नाही, दोन्ही नेत्यांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा, फडणवीसांचं वक्तव्य। या अधिवेशनात विरोधकांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील दिसली। विरोधकांच्या चड्डी बनियन आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा टोला। सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणार कुणाचं भरलं ताट आम्ही घेऊन जाणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विधान भवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी। आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला विधान भवनातील राडा भोगला। विधान भवनातील हाणामारी पूर्णपणे चुकीची, हेवे दावे बाजूला ठेवून विकास कामांवर जोर दिला पाहिजे। लोकप्रतिनिधींनी लोकांच्या कामांकडे लक्ष दिलं पाहिजे। विधान भवन राड्यानंतर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया। पक्षांना आता कार्यकर्ते नाही तर गुंड हवे, प्रत्येक जिल्ह्यात गुंड पेरण्याचं काम पक्षांनी सुरू केलंय। विधान भवनातील राड्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीची आज बैठक। संसदीय अधिवेशनाआधी इंडिया आघाडीची बैठक। ऑनलाईन पद्धतीनं बैठकीला प्रमुख नेते हजेरी लावणार। बैठकीत अजेंडा ठरवला जाणार। राज ठाकरेंचा मारझोडीवरच जास्त विश्वास, मला वाटतं असं बोलल्याशिवाय लोक टाळ्या शिट्ट्या वाजवत नाहीत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची राज ठाकरेंवर टीका। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरील आरोपांच्या चौकशीबाबत आमचं फडणवीसांकडे लक्ष, तर मी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्र्यांनी चकार शब्दही काढला नाहीये। अनिल परब यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका। 24 तारखेला बच्चू कडूंचा संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक। अमोल कोल्हेंसह निलेश लंके आणि ओमराजे निंबाळकर यांचा कडूंना पाठिंबा। न हनी ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाही, तक्रार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। नाशिकचा हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणत पटोलेंवर पलटवार। अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, मात्र राजकारणात वास्तवाला जास्त महत्त्व असतं। एखादा दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी असा निर्णय होईल, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बोलत होतो, अशा गोष्टी गांभीर्यानं घ्यायच्या नसतात। उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया।
रायगडच्या निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं, आता रायगडवाडी म्हणून संबोधलं जाणार. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत घोषणा. 21 जुलैला बिहार राज्यात येत आहे. दम असेल तर माझ्या केसाला हात लावून दाखवा. भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांचं थेट भाजप खासदार निशिकांत दुबेंना आव्हान. जमील शेख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केली. मुख्यमंत्री बोलत असताना जमील शेख यांच्या मुलींचा आक्रोश दिसला. मुख्यमंत्र्यांमधील बाब जागा झाल्याचं दिसलं. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. संगमनेरमध्ये विविध पक्ष आणि संघटनांकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध. प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार ओळखा. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती दौऱ्यावर. बारामतीत विविध विकास कामांची पाहणी करणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. विविध अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर. सोलापूरमध्ये बैठक घेऊन धाराशिवला जाणार. आम्हाला बळजबरीनं मारहाण करून खोट्या गुन्ह्यात गुंतवलंय. सरपंच बाबू अंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेंचा खळबळजनक दावा. आम्हाला न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करू. महादेव गित्तेंची पत्नी मीरा गिते यांचा इशारा. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह घोटाळा प्रकरणात दाखल आरोपपत्राची कोर्टाकडून दखल. रोहित पवारांसह इतरांविरोधात समन्स. रोहित पवारांना 21 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. आमिर खान माझे चांगले मित्र आहेत. माझ्या नावानं आमिरची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा. उदयनराजे भोसले यांची मागणी. सह्याद्री अतिथीगृहात कर्तव्यपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातील 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानंतर कार्यक्रम. ही भारतासाठी अभिमानाची बाब. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे गौरवोद्गार. पुण्याच्या डेक्कन परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. ही बॅटरी लवकरच संपणार कारण घराणेशाहीवर चालते अशा आशयाची बॅनरबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा. जालन्यात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष महमूद शेख यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका. खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक इत्यादी नेते उपस्थित. अंबरनाथमध्ये रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार. 15 दिवसात हा गैरप्रकार थांबवा अन्यथा अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू. शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा इशारा. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांचा बॅनर. शहीद सप्ताहानिमित्तानं नक्षलवादी सक्रिय झाल्याचं चित्र. पलानार फुलपाड रस्त्यावर बॅनर. मुंबईतील काळबा देवीतील 120 वर्ष जुनी स्वदेशी मार्केट इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत. जीवितहानी टाळण्यासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापाऱ्यांचं एकत्र आंदोलन. 12 व्यापाऱ्यांनी नोटिशीवर स्थगिती आणल्यानं रहिवासी अडचणीत. इस्लामपूरचं ईश्वरपूर नामांतरण झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा. राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत. सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसागडे गावात शेतकऱ्यांचं रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन मागे. रेल्वे प्रशासनानं दिलं लेखी आश्वासन. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. नागपूर शहरातील रस्ते नालेसफाईसह विविध प्रश्नांसाठी काँग्रेसचं महानगरपालिकेसमोर निदर्शन. काँग्रेस नेते अतुल कोटेचा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. रत्नागिरी तालुक्यातील वाटदमधील प्रस्तावित MIDC वरून वातावरण पुन्हा तापलं. असीम सरोदेंच्या उपस्थितीत उद्या जनआक्रोश सभा. पनवेलमध्ये शास्ती माफीच्या निर्णयामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई. पनवेलमध्ये लागले बॅनर. महाबळेश्वर शहरातील अतिक्रमणांवर पालिकेनं हातोडा घातला. टपरी चालक आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील 8 जणांवर गुन्हा दाखल. राज्यात उद्या अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट. रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट तर सोलापूर, सांगली आणि धाराशिवमध्ये येलो अलर्ट. इतर ठिकाणी ग्रीन अलर्ट जारी. अहिल्यानगर जिल्ह्यात सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. सोयाबीन पीक पिवळं पडत असल्यानं शेतकरी धास्तावले. सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता.
नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्यांनी कोथिंबीर आणि मेथी रस्त्याच्या कडेला फेकून दिली. कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. नाशिक बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीला ₹1 दर. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत कास तलावाचं महिला नगरसेवकांनी केलं ओटीभरण. सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला. देवळी इथल्या रामदासजी तडस इंडोर स्टेडियममधील छताच्या प्लेट्स कोसळल्या. 6 महिन्यांपूर्वी झालं स्टेडियमचं लोकार्पण. बांधकामाचं स्पेशल ऑडिट करण्याची युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांची मागणी. प्रहार संघटनेचा चुकीचा उल्लेख झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उन्मेष पाटील यांनी माफी मागितली. बच्चू कडू माझे चांगले मित्र, मला बोलायचं वेगळं होतं, बोललो काहीतरी वेगळंच, अशी प्रतिक्रिया. भंडाऱ्यासह गोंदिया ते नागपूर ऑटो संघटनेचा बेमुदत संप. ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी कारभारामुळे ऑटो चालकावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्धार. अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विधान भवनातील दालनाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शिवाजीराव पाटील चंदगड विधानसभेचे आमदार. बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश. दिव्यांगांच्या मानधनात ₹1,000ची वाढ. दिव्यांगांना ₹2,500 मानधन मिळणार. कल्याण डोंबिवली पालिकेचा गलथन कारभार पुन्हा एकदा समोर. शासनाकडून गरजूंसाठी आलेली लाखो रुपयांची औषधं डम्पिंग ग्राउंडवर नष्ट. नागरिकांच्या तक्रारीनंतर आयुक्त अभिनव गोयल यांचे चौकशीचे आदेश. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील मोघा इथल्या क्लबचा परवाना रद्द करण्याची मागणी. देवणी भागातल्या महिलांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. क्लबमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप. पुण्यात शेतकऱ्यांचं साखर संकुलात आंदोलन. तानाजी सावंतांच्या माढ्याच्या आलेगावच्या भैरवनाथ कारखान्याविरोधात आंदोलन. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP रक्कम न मिळाल्यानं आक्रमक. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हारमध्ये अपघात. टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार सलीमभाई पेरूवाले यांचा जागीच मृत्यू. नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी. बीडच्या परळी ते नंदागौळ रस्त्यावर अपघातात एक तरुण गंभीर जखमी. ST बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक. अनिल प्रेमदास राठोड असं गंभीर जखमी. अंबाजोगाईमध्ये उपचार सुरू. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार इथे अपघात. टेम्पोच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू. मुंबईत लोकलमध्ये जागेवरून महिलांमध्ये भांडण. मराठीत बोल असा एका महिलेचा दुसऱ्या महिलेला आग्रह. सांगलीच्या कवठे महांकाळ इथल्या मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण. कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात संस्थाचालक आणि 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल. सांगलीच्या कवठे महांकाळ इथल्या मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण. गुन्हा दाखल. पनवेल रेल्वे स्थानकावर नायजेरियन महिलेकडून अंमली पदार्थ जप्त. 35 कोटी रुपये किमतीचे 3.5 किलो अंमली पदार्थ जप्त. बंगळुरू पोलीस आणि रेल्वे पोलिसांची संयुक्त कारवाई. येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना. सामायिक सुविधा केंद्रासाठी राज्य शासनाकडून अंतिम मान्यता. 12 कोटी 23 लाख रुपये निधीची तरतूद. आदिवासी विकास विभागातर्फे चंद्रपुरात गावरान रानभाजी महोत्सवाचं आयोजन. उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश. महोत्सवाला भेट देत आदिवासी विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन. जळगावमध्ये TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. TV9नं बातमी दाखवल्यानंतर 24 तासात गर्भवती महिलांच्या वॉर्डमधील लिफ्ट सुरू. गेल्या 8 ते 10 दिवसापासून रुग्णालयातील गरोदर तसंच प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमधील लिफ्ट होती बंद. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.